हाय, नमस्कार सगळ्यांना. आज महाशिवरात्र असल्यामुळे घरात सगळ्यांचे उपवास होते, म्हणून जेवण बनवायची काही घाई नव्हती आणि त्यामुळे इरासोबत आज मस्त वेळ घालवायला मिळाला. हल्ली पाळण्यात जागा नसली तरी इराला तिकडेच पलटी व्हायला जास्त आवडतं. संध्याकाळी उपवासासाठी साबुदाण्याचे वडे करायचे होते, म्हणून मी दुपारी साबुदाणे भिजत ठेवले होते. त्यामुळे ते मस्त फुलले होते. मग मी त्याच्यामध्ये उकडलेले बटाटे, शेंगदाण्याचं कूट, हिरव्या मिरचीची पेस्ट आणि चवीनुसार मीठ घालून सगळं छान एकत्र केलं. आज इंडिया पाकिस्तानची मॅच होती, त्यामुळे बघत-बघत सगळे वडे तयार करून घेतले. इराचे आजोबा थोडे बाहेर गेले होते. ते परत असल्याने इराला लगेच उचलून घेतलं. कारण आता घरात सगळ्यांना इराची खूप सवय झाली आहे. येताना आजोबांनी इरासाठी छोटंसं खेळणं आणलं होतं आणि इराला ते खूप आवडलं. ते बघून इरा मस्त खेळत होती. सो मी वडे तळायला घेतले आणि एक-एक करून सगळे वडे तळून घेतले. वडे थोडे चपटे केले होते, त्यामुळे ते फुटतही नाहीत आणि तळल्यावर छान होतात. बाहेर इरा आणि तिचे आजो-आजोबा मस्त खेळत होते आणि इरा मस्त त्यांच्यासोबत खेळून हसतही होती. वड्यांसोबत खायला खोबऱ्याची चटणी सुद्धा बनवली होती. वडे आणि चटणी दोन्ही छान झाले होते. रात्री सगळे मिळून आम्ही मॅच बघत होतो आणि इराची आजी तिला रात्रीची मालिश करत होती. सो असा होता आजचा माझा दिवस. बाय.